महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातलं दर्शन आजपासून बंद ठेवण्यात येणार आहे। मंदिरामध्ये जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे, त्यामुळे 10 ऑगस्टपर्यंत दर्शन बंद राहील। या काळामध्ये भाविकांना मुखदर्शन घेता येईल। तुळजाभवानी देवीच्या सिंहाच्या गाभाऱ्यातनं दर्शन व्यवस्थेच्या बदलाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांनी। तुळजाभवानी मंदिराचा सिंहासन गाभाऱ्याचं संवर्धनाचं काम हाती घेण्यात आलंय, त्यामुळे आजपासून दर्शन व्यवस्था बंद करण्यात आलेली आहे। देवीच्या गर्भगृहाबाहेरचा जो सिंहासन गाभारा तिथं आपण आहोत, या गाभाऱ्यातून दररोजचं देवीचं नियमित दर्शन होतं। मात्र संवर्धनाचं काम हाती घेण्यामुळे हे काम दर्शन इथली व्यवस्था आहे ती बदलण्यात आली आहे। दर्शन व्यवस्था हाती आली आहे। या गाभाऱ्यातील जो सिंह आहे तो सुद्धा बाजूला करण्यात आले आणि समोर देवीचा जो भवानी शंकर मंडप आहे त्या घंटे खालून आता देवीचं मुखदर्शन भाविकांना घेता येणार आहे। आज 1 तारखेपासून पुढील 10 दिवस या सिंहाच्या गाभाऱ्याचं संवर्धनाचं काम जे आहे ते केलं जाणार आहे। त्यासाठीची व्यवस्था देखील ही आहे। सवाई कन्स्ट्रक्शन कडनं जे काम सुरू आहे त्यासाठी त्यांनी पूर्ण साहित्य इथं आणलेलं आहे आणि हे काम पूर्ण करण्यासाठी दर्शन व्यवस्था बंद करण्यात आली आहे। देवीचा जो मुख्य गर्भगृह आहे तिथं आता पुजारी आणि सुरक्षा रक्षकच असणार आहेत। पूर्ण गाभारा खाली करण्यात आलेला आहे आणि हे जे देवीचं जे रूप आहे ते आता मुखदर्शन घेऊन भाविकांना ते दर्शन आपलं पूर्ण करावं लागणार आहे। पुढचे 10 दिवस ही दर्शनाची व्यवस्था तुळजाभवानी मंदिरात असणार आहे। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, तुळजापूर।